श्री स्वामी समर्थ. अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी आणि पॉवरफुल सेवा आणली आहे. ती म्हणजे काय की जे आपले मुलं आता कुठले म्हणजे आपले मुलं शाळेत जात असेल, कॉलेजला जात असेल, कुठे MPSC परीक्षा देत असेल, कुठे इंटरव्ह्यू देत असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त पाहिजे असेल किंवा बुद्धी पाहिजे असेल, त्यांना कसं असतं बघा, आता मुलं शाळेत जातात तर त्यांना स्मरणशक्ती हवी असते, त्यांना त्यांची बुद्धी वाढ झाली पाहिजे, त्यांचा बुद्धिअंक वाढला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. कसं असतं, मुलं कधी कधी अभ्यास खूप करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यानंतर मुलं एक तर काय करतात, कमी अभ्यास करून पण जास्त, काही मुलं असे असतात कमी अभ्यास करून पण जास्त मार्क्स मिळतात. तर त्याचे कारण पण असं असते की त्यांची बुद्धी चांगली असते, त्यांची बुद्धी तेज असते. आणि जे मुलं जास्त अभ्यास करतात पण त्यांना परीक्षेच्या वेळेस काही आठवत नाही, याचा अर्थ त्यांची स्मरणशक्ती कमी असते. आणि जे मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांच्या काही डोक्यातच बसत नाही, याचा अर्थ त्यांची बुद्धी कमी असते. तर याच्यासाठी आपल्याकडे एक पॉवरफुल अशी सेवा आहे. आणि विशेष म्हणजे आता कार्तिक महिना चालू आहे. कार्तिक महिना हा कार्तिक स्वामींचा महिना असतो आणि ह्या कार्तिक महिन्यामध्ये आपण कार्तिक स्वामींची जास्तीत जास्त सेवा करायची की बुद्धी आपल्याला आणि स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढण्यासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती सेवा कोणती ती बघणार आहे. आता आपल्याला सर्वांना माहिती की आता मला पण माहिती, कार्तिक महिना लागून 3-4 दिवस झाले, बरोबर आहे. आपल्याला दिवस कमी आहे, परंतु आता आपले दिवाळी होती त्यामुळे काय होतं, सर्वांना दिवाळीचे कामं होते, त्यामुळे आम्हाला पण व्हिडिओ काढायला जमलं नाही आणि तुम्हाला पण ती सेवा करायला जमलं नसतं. म्हणजे मुलांना सुद्धा, कुठलेच मुलं दिवाळीमध्ये फक्त ते एन्जॉय करतात, कुठली सेवा करणार नाही. पण असं अजून आपल्या हातात भरपूर दिवस आहे. आता 4-5 दिवस झालेत आपले कार्तिक महिना लागून, पण आता आहे आपले बाकीचे 20-25 दिवस आहे साधारण आपल्या हातामध्ये. तर आपल्याला काय सेवा करायची बघा, आपल्याकडे सर्वांकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक असणार आहे. तर ह्या नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक मध्ये आपल्याकडे काही विशेष सेवा आहे. तर हे आपले जे मुलं आहेत, शाळेत जात असेल, कॉलेजला जात असेल, त्यानंतर कुठल्या क्षेत्रात परीक्षेत MPSC UPSC करत असेल किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षा देत असाल किंवा आपल्यासारख्यांनी केलं तरी चालेल, कारण की आजकाल आपल्याला सुद्धा खूप स्मरणशक्तीची गरज आहे. प्रत्येकाने केलेली खूप चांगले, कारण की सगळ्यांना आजकाल स्मरणशक्तीची गरज आहे. बऱ्याच जणांना असं होतं की विसरायला होतं, तर खूप असं विसरायला होतं आणि मग आपण आता काय करतो ते विसरून जातो. तर त्याचं कारण असतं आपल्याकडे स्मरणशक्ती कमी होती दिवसेंदिवस. खूप असं आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये खूप प्रत्येकाला खूप असं टेन्शन आहे, खूप कामं आहे, खूप अशा जबाबदाऱ्या पण आहे आणि ह्या जबाबदाऱ्यामुळे आपल्याला एक विसरतं, एक आठवतं, एक विसरतं असं होतं. तर त्याच्यासाठी आपण ही सेवा 28 दिवस करायची आहे. रोज 28 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचायचं आहे. जे आपले नित्यसेवा स्तोत्र मंत्र बुक आहे, याच्यामध्ये ते आहे. आपल्याला बाहेर कुठे शोधायची गरज नाही, आपल्या सर्वांकडे ते असणारच आहे. नित्यसेवा बऱ्याच जणांनी माझ्याकडनं घेतलेली आहे आणि ज्यांनी घेतलेली नसेल तर त्यांना घ्यायची असेल तर त्यांनाही मिळू शकते. आणि तुम्हालाही तोपर्यंत समजा आता कुरिअरने यायला 4-5 दिवस लागतात, तर तोपर्यंत तुम्ही आपलं गुगलवर सुद्धा सर्च करून ते डाउनलोड करून किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून आपण रोज वाचू शकता. तर आपण आता काय करायची, कशी सेवा करायची ते बघणार आहे. सर्वप्रथम मी नित्यसेवेमध्ये किती पान नंबरवर आहे ते सांगते. ते गणपती अथर्व शीर्षच्या लगेच मागे आहे. ते गणपती अथर्व शीर्ष आपलं पान नंबर आहे 45. हे बघा, हे पान नंबर 45 आहे आणि इथे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र आहे. आता ते कसं बोलायचं हे मी सेपरेट व्हिडिओ टाकेल, याचा कसं वाचायचं ते. पण आजच्या व्हिडिओमध्ये हे आपल्याला इतकंच आहे वाचन करायचं, इतकंच फक्त वाचन करायचं आहे. पण हे 28 दिवस वाचायचं आहे. हे बघा, तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवर. सॉरी, तुम्हाला ते उलटं दिसतं आहे, मी फ्रंट कॅमेराने काढते आहे म्हणून. पण मी तुम्हाला त्याचा फोटो टाकेल, म्हणजे तुम्हाला ते वाचता येईल. समजा नसेल तुमच्याकडे तर वाचता येईल, ते तुम्हाला फोटो टाकेल मी त्याचा. आणि कसं वाचायचं याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ टाकेल, म्हणजे त्याचे उच्चार वगैरे. तर आता आपल्याला समजलं, प्रज्ञावर्धन स्तोत्र आपल्याला रोज वाचायचं आहे 28 दिवस.
आता ते कसं वाचायचं बघा, आपल्या जवळपास एक मंदिर स्वामींचं मंदिर असेल, मठ असेल किंवा केंद्र असेल, तर तिथे औदुंबर झाडं, औदुंबरचं वृक्ष म्हणजे प्रत्येक मंदिरात वगैरे असतं. दत्त महाराजांच्या मंदिरात असतं. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचं खूप क्वचित मंदिर आहे बहुतेक. पण श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात असतं, दत्त मंदिरात असतं, स्वामींच्या मंदिरात असतं, मठाजवळ असतं. प्रत्येक म्हणजे दत्त महाराजांच्या जे जे मंदिर आहे त्या त्या ठिकाणी ते औदुंबर वृक्ष असतंच. आणि आपल्याला तेच करायचं आहे की औदुंबर वृक्षाच्या खाली हे वाचायचं आहे. आपल्याला रोज म्हणजे तुम्ही कधीही सुरुवात करा, फक्त आता आपल्याला कार्तिक महिना संपायच्या आत होईल तर खूप चांगलं. पण आपल्याला तेवढा दिवस नाहीये, तेवढा वेळ नाहीये. ऑलरेडी आपले 5-6 दिवस झालेले आहे आणि आपल्याला आता 24-25 दिवस आपल्या हातात आहे आणि आपल्याला 28 दिवस करायचे आहे, म्हणून घाबरू नका. तरी असू द्या, तुम्ही पुढे 4 दिवस करू शकतात. पण काय करायचं बघा, आपल्याला सकाळी पहिल्या दिवशी आपल्याला स्वामी असेल, दत्त महाराज असेल किंवा स्वामी असेल, जेही मंदिर असेल तिथं जायचं आहे. नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, सेवा रुजू करायची आहे. स्वामींना सांगायचं आहे, स्वामी आजपासून कार्तिक महिना आहे, तर आजपासून कार्तिक स्वामींची अशा कामासाठी मी औदुंबर वृक्षाखाली सेवा करत आहे. म्हणजे असं काम काय आपलं, की मला स्मरणशक्ती वाढू द्या, माझी बुद्धी वाढू द्या आणि माझी स्मरणशक्ती वाढू द्या. याच्यासाठी मी जे तुमची परीक्षा, समजा तुम्ही उदाहरणार्थ 10वीत मुलं आहेत, तुम्ही 10वीत मुलं आहे, तर मग स्वामींना सांगायचं, स्वामी माझ्याकडून आजपासून 28 दिवस रोज 28 वेळा औदुंबर वृक्षाखाली प्रज्ञावर्धक स्तोत्र पठणची सेवा करून घ्या आणि माझी स्मरणशक्ती वाढू द्या, माझं बुद्धी वाढू द्या आणि मला परीक्षेत चांगलं यश मिळू द्या. तर त्याचा असा अक्षरशः अनुभव आहे, ज्यांनी हे केलंय, 28 दिवस केलेलं आहे, तर त्यांचे त्या वर्षी 10% मार्क 100% वाढलेले आहेत. म्हणजे त्यांना जर 70% मार्क्स पडत असेल त्यांना दरवर्षी, तर त्यांनी ज्या मुलांनी हे केलेलं आहे ना, त्यांना त्या वर्षी बरोबर 10% म्हणजे 70च्या ऐवजी 80% मार्क्स पडलेले. याचा अर्थ त्यांची स्मरणशक्ती वाढते आणि त्याची बुद्धी पण वाढते. तर हे आपल्याला करायचं आहे. जे मुलं आपले शाळेत वगैरे असेल सगळ्यांनी करा आणि आपल्यासारख्यांनी सुद्धा करा, कारण की आपल्यासारख्यांना सुद्धा गरज आहे. आजकाल खूप गरज आहे स्मरणशक्तीची. तर म्हणून आपण सुद्धा करू शकतो. तर आपण काय करायचं, स्वामींना सांगायचं. त्यानंतर स्वामींना सांगितलं की त्या दिवशी आपण औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आणि औदुंबर वृक्षाच्या छायेखाली म्हणजे त्याच्या सावलीत बसायचं. आपल्याला एक आसन घ्यायचं आहे. त्या आसन म्हणजे तुम्ही शक्यतो पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करा. तुम्ही दक्षिणेला तोंड करून वाचू नका. दक्षिणेला तोंड करून कुठलीही सेवा करायची नाही. फक्त पितरांची सेवा हीच दक्षिणेला तोंड करून वाचायचं असतं. बाकी कुठलीही सेवा आपल्याला पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करूनच वाचायचं असतं. तर मग आपल्याला एक आसन घ्यायचं आहे. आसनावर बसायचं आहे. पहिले आपल्याला 11 वेळा औदुंबर प्रदक्षिणा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर तिथेच खाली एक आसन घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला एक वेळ स्वामी स्तवन, एक वेळ गणपती अथर्वशीर्ष आणि 28 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळ सरस्वती स्तोत्र. एवढं आपल्याला करायचं आहे, रोज करायचं आहे, 28 दिवस करायचं आहे. हे म्हणजे रोज 28 वेळा वाचायचं, 28 दिवस असं तुमचं रोजचं ते क्रमाने असेल. रोज असं नाही होणार रोज एक वेळा वाचायचं, तसं नाही. रोज 28 वेळा वाचायचं. एकदा झालं की 2, 3, 4, 5 असं 28 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण करायचं आहे आणि ही अशी सेवा 28 दिवस करायची आहे. खंड शक्यतो करू नका, कारण की कार्तिक महिना आता आपल्या कमीच राहिलेला आहे. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्वामींची ह्याच्यासाठी सेवा करायची आपल्याला, स्मरणशक्ती आणि बुद्धिवाढीसाठी. तर तुम्ही ही सेवा करून आहे ना नक्की अनुभव घ्या, कारण की खूप जणांना हा अनुभव आहे. त्यानंतर आपल्याला ते वाचन करायचं. वाचन झालं की मग नंतर आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर ते घ्यायचं आहे. जमलं तर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र किंवा एक माळ ओम राम चिरंजीवने नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही तिथं करू शकता. तुम्हाला वेळ असेल तर हा मंत्र करायला, ओम राम चिरंजीवने नमः हा मंत्र करायला सुद्धा 2 ते 2.5 मिनिटच लागतात आणि श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ, दोघं एक माळ जप करायला सुद्धा 2 ते 2.5 मिनिटं लागतात. तुम्हाला जर तेवढा वेळ असेल तर तुम्ही तो सुद्धा एक माळ जप करा. म्हणजे तुमची सेवा पूर्ण होईल आणि तुम्हाला त्या सेवेचं पूर्णपणे फळ मिळेल.
आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येईल. बघा तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने केलं ना, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगाल, की ताई खरंच माझ्या मुलाने केलं तर त्याला इतका फरक पडला आणि माझ्या मुलीने केलं इतका फरक पडला, मी केला इतका फरक पडला. तर हे सगळ्यांना अतिशय प्रभावी आणि पॉवरफुल सेवा आहे. आम्ही प्रत्येकाला ती सेवा देत असतो, की ज्यांना जे मुलं शाळेत शिकतात त्यांना. आणि बालसंस्कारचे तर आमचे छोटे-छोटे मुलं सुद्धा प्रज्ञावर्धन स्तोत्र इतकं स्पष्ट म्हणतात आणि छान म्हणतात. त्यानंतर आपल्याला 28 दिवस पूर्ण वाचून झालं की रोज 28 वेळा, की पुन्हा स्वामींना सेवा रुजू करायची. म्हणजेच नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ही सेवा स्वामींना रुजू करायची आणि स्वामींना सांगायचं, "स्वामी झालेली सेवा म्हणजे जे काही 28 दिवस तुम्ही जी काही औदुंबर वृक्षाखाली जी सेवा सुरू वाचली, केली, तर ती सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायची. सांगायचं, "स्वामी झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. जी 28 दिवस औदुंबर वृक्षाखाली प्रज्ञावर्धन स्तोत्र असेल, तुम्ही जी काही सेवा केली असेल ती सेवा झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करा आणि माझं असं-असं होऊ द्या. म्हणजे मला स्मरणशक्ती वाढू द्या, माझी बुद्धी वाढू द्या, माझा बुद्ध्यांक वाढू द्या आणि मला चांगल्या परीक्षेत मला चांगले मार्क्स मिळू द्या." हे तुम्ही असं स्वामींना सांगा आणि नंतर तुम्ही बघा रोज एक वेळा, नंतर रोज एक वेळा काय करायचं आपल्याला गणपती अथर्वशीर्ष एक वेळेला, त्यानंतर 28 दिवसांनंतर मग रोज एक वेळ गणपती अथर्वशीर्ष, एक वेळ प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि 11 वेळा सरस्वती मंत्र आणि त्यानंतर 1 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र. एवढी सेवा जर तुम्ही केली, तर तुम्हाला नक्कीच 10% मार्क्स तुमच्या परीक्षेत तुम्हाला जास्त पडलेले असतील नेहमीपेक्षा. हे तुम्हाला माझे म्हणजे विश्वासाने सांगते, कारण की अनुभव आम्हाला इतके आहे. म्हणून अनुभवाने तुम्हाला सांगते मी. असं काही नाही चॅलेंज वगैरे नाही, पण अनुभव इतके आहे, प्रत्येकाला अनुभव आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा येईल. फक्त त्याच्यासाठी आपल्याला 1,00,000% श्रद्धा आणि विश्वासाने करायचं असतं, कारण की कुठलाही अनुभव आपल्याला श्रद्धा आणि विश्वासाशिवाय येत नाही, म्हणून आपल्याला तो जास्त गरजेचा आहे. तर असो आपण नक्कीच ही सेवा उद्यापासूनच करायला सुरुवात करा किंवा आजच पासून सुरुवात करा, कारण की आपल्याकडे दिवस कमी आहे. तुम्ही आजपासूनच सेवा सुरू करा. तुम्ही व्हिडिओ बघितली असेल, की लगेच त्याच दिवशी किंवा त्याच वेळेला तुम्ही जरी गेले मंदिरात, केंद्रात, मठात आणि तिथे सेवा रुजू केली आणि त्याच वेळेला जरी वाचलं तरी चालेल. फक्त एक काम करा तुम्ही तुमच्या वेळेनुसार ठेवा. असं काही नाही की त्याला तुम्ही सकाळीच वाचायचं किंवा संध्याकाळीच वाचायचं असं काही नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार वाचा. फक्त तुम्ही रोज वाचा. हे एवढं मात्र करा. तर असं आणि समजा आता समजा एखाद्या ठिकाणी असं ते खेडं वगैरे असलं तिथं तर मंदिरच नसतं किंवा मठच नसतो. पण औदुंबर वृक्ष तर असतंच ना. तिथं जरी मंदिर, मठ नसलं तर औदुंबर वृक्ष असतं. त्या औदुंबराच्या वृक्षाच्या खाली तुम्ही कुठेही असेल तरी तुम्ही तिथं पठण करा. तरी तुम्हाला अनुभव येईल म्हणजे येईलच. तर असो आपण नक्की ही सेवा करणार मला माहिती आहे आणि अनुभव सुद्धा घेणारच आहे आणि आजकाल ह्याची खूप गरज आहे. आता इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे बाहेर. तिथं आपले मुलं कमी पडायला नको. प्रत्येक आई-वडिलांना वाटतं आपले मुलं कमी पडायला नको. तर हे जर आपल्याला वाटत असेल आपले मुलं कमी पडायला नको, तर ही सेवा आपल्या मुलांकडनं नक्की तुम्ही करून घ्या. तुम्ही जेव्हा तुमच्या मुलांकडनं सेवा करून घ्याल, तर तुम्हाला यावर्षी अनुभव आल्यानंतर तुम्ही दररोज मुलांकडनं ते वाचन करूनच घ्याल, असं मला गॅरंटी आहे. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.